सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 79 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन रावांनी आता मयुरीला शॉपिंगसाठी बाजारपेठेत नेली. पण मॅडमना शॉपिंगचा फार कंटाळा, कसलाच हुरूप नव्हता. शॉपिंग म्हणजे बायकांचा जिव्हाळ्याचा विषय, जीव की प्राण. मॉलमध्ये जाऊन वाटेल ते खरेदी करणं, तिथेच खाणं पिणं, दिवसभर भटकणं आणि मग आपण केलेली शॉपिंग सगळ्या गल्लीभर दाखवत फिरणं हा बायकांचा आवडता विषय. मात्र इथं मामला सगळा उलटाच होता. अर्जुनरावांची बायको या सगळ्यांपेक्षा खूप वेगळी होती, एकदम हटके. आणि असणारच ना, आता तिचा नवराच सगळ्यात हटके होता, मग बायकोही तशीच हटके असणार. मग तिनं कसं बसं एकाच ठिकाणी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेतलं, तेही कमी महाग असलेलं. आणि अर्जुनरावांसाठी काय घ्यावं हे सुचेना तिला. मग खूप विचार करून तिनं त्याच्यासाठी त्याच्या नवीन गाडीच्या चावीला लावण्यासाठी एम नावाचं किचन घेतलं, हार्ट शेप असलेलं. आणि अर्जुनराव फार खुश झाले. त्यानं तिला पूर्ण मोकळीक दिली होती, तरीही फारच कमी पैशात तिनं शॉपिंग आटोपली. आणि अर्जुन तिला म्हणाला, मयू तू फारच कंजूस आहे बरं का. आणि ती म्हणाली, तुम्ही करताना उधळपट्टी तेवढी पुरे ना, पैसा काय झाडाला लागतो का. आणि अर्जुन म्हणाला, अगं पैसा हा खर्च करण्यासाठीच असतो, आपल्यासाठी असतो, आपण पैशासाठी नाही. आहे तर करायचा ना खर्च. आणि ती म्हणाली, अजिबात नाही, उलट तो जपून ठेवायचा असतो, अडीअडचणीच्या वेळी कामी येतो. मग तो लागेल इतकाच आणि गरज असेल तरच खर्च करायचा, कळलं. आणि आता अर्जुन म्हणाला, या बाबतीत तू माझं काहीही ऐकणार नाहीस, मला माहीत आहे, चला आता निघूया. असं म्हणून गाडी सुरू केली. काही अंतर गेल्यावर तिला गाडीत बसण्याचा कंटाळा आला आणि तिचे पाय दुखू लागले. त्यामुळे तिनं पायाची पुढच्याच सीटवर मांडी घातली आणि आरामात बसली. मग अर्जुन तिला असं फतकल घालून बसलेली पाहून खूप हसायला लागला आणि म्हणाला, मिश्रीची डबी असती तर बरं झालं असतं ना गं. आणि काहीही न कळून ती म्हणाली, का, कशाला. आता ती का आठवली तुम्हाला. अगं तुझ्यासाठीच म्हणत होतो गं. छी, मी नाही घासत मिश्री, मला किळस येते. त्या आपल्या शेतातील बायकासुद्धा घासतात म्हणून मला तिकडं जास्त येऊ वाटत नाही. सारख्या मिश्री खाऊन इथं तिथं थुंकत असतात पचापच, त्याच हातांनी पाणी पितात, जेवतात. मयूरला ते सगळं आठवूनच उलटी आल्यासारखं होत होतं. आणि अर्जुन तिला थोडा ओरडत म्हणाला, मयू अगं असं म्हणू नको, मला मान्य आहे की कोणतंही व्यसन करणं ही चांगली गोष्ट नाही, पण खूप कष्ट करतात गं त्या बायका, त्यामुळे त्यांनाही सवय लागली आहे. आणि त्या कशा बसतात तशीच तू आता बसलेली दिसली म्हणून म्हटलं मी. आणि मयूर म्हणाली, तेही खरंच आहे हो, खूप कष्ट करतात त्या बायका. आणि असेच गप्पा मारत मारत कामत पती पत्नींनी पुणे ओलांडलं आणि स्वारींची गाडी वळली थेट जेजुरीकडे. आता निम्म्याहून जास्त अंतर ओलांडलं होतं. अर्जुन रावांसारखा कसलेला मुरलेला ड्रायव्हर असेल तर काही बोलूच नका. गाणी ऐकत, गाणी म्हणत म्हणत खूप मस्त मजेत एन्जॉय करत त्यांचा प्रवास चालू होता. त्यांच्या बायकोला कसलंच बोर होऊ देत नव्हते ते. त्यात रस्त्यात एखादी वेगळी गोष्ट दिसली, एखादं विचित्र जोडपं दिसलं की अर्जुनरावांनी विनोद केलाच म्हणून समजा. म्हणजे एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला साडीच्या दुकानात 4-5 साडी नेसवून मुलींचे पुतळे उभा केले होते आणि मयुरीचं तिकडं लक्षही नव्हतं. आता नेहमीप्रमाणेच ते पुतळे उभे होते ना, त्यात काय एवढं विशेष. तर जाता जाता अर्जुनराव म्हणाले, वा वा, काय आयुष्य आहे ना, नादच खुळा, अगदी निवांत. ना नवऱ्याचा डबा, ना त्याचा झाच, ना कपडे धुवा, ना भांडी घासा, ना मुलांची कटकट, कुणी उठसुद्धा म्हणत नाही. रोज आपलं नव्या कोऱ्या साड्या घालायच्या आणि उभं राहायचं. हा, काय सुख आहे ना. आणि त्यांच्या या ऑन दी स्पॉट केलेल्या विनोदावर मयुरी पोट धरून 15 मिनटं तरी हसत होती. बापरे, काय विलक्षण सेन्स ऑफ ह्युमर होता त्याचा. हसण्याने आयुष्य वाढतं म्हणतात, मग मयुरीचं तर किती वाढत असेल ना. तिच्या घरात तिचाच नवरा तिला रात्रंदिवस अफाट अफाट हसवायचा, तेही खळखळून, अगदी मोफत फुक्कट. आणि तिने हसत हसत त्याच्या गालाचा गालगुच्चा घेतला. आणि पुन्हा अर्जुन म्हणाला, अगं तुला कळतं का, वाहन चालू असताना ड्रायव्हरशी चाळे करू नयेत, माहीत आहे ना. एक तर तुझी ही नवी सवत आहे, अजून रुळली नाही ना माझ्या हाताखाली, जशी तू रुळली तशी, पण होईल स्वतःसारखी सरळ, तुला कशी केली तशीच. आणि आता मयुरी पुन्हा आणखीनच जास्त हसायला लागली.
असे हे अर्जुनराव खट्टा मिठ्ठा मुरंबा. आणि आता जेजुरीला जातो हे ऐकून मयुराणी खुश झाली. सुखाचा संसार आणखीन सुखाचा होण्यासाठी ती देवाचं दर्शन घेण्यासाठी धडपडायची. एक वेळ एखादं रोमॅन्टिक स्थळ नको म्हणेल, पण असे चान्स ती कधीच सोडत नव्हती. एकदम अर्जुनरावांचं विरुद्ध टोक होती त्यांची बायको. पण आता या उंच पायऱ्या चढून वर कशी जाणार ती? इथं सपाट रस्त्यानं चालणं जीवावर यायचं तिच्या. मग अर्जुनराव कशाला होते? त्यानं तिला अलगद उचलून घेतली आणि वरती नेली. ती आता थोडी लाजली, पण नवीन लग्न झालेली जोडपी तिथं आली होती आणि सगळे नवे नवरे आपल्या नव्या नवरीला 5 पायऱ्या तरी उचलून नेत होते. आणि या दोघांचं राहिलं होतं ना हे करायचं. मग आज चान्स होता आणि त्यानं तिला उचलून काही पायऱ्यावर नेली. गर्दी खूप होती, ही भली मोठी रांग. आता काय करायचं? पण मयुरी म्हणाली की दर्शन हे रांगेतच घ्यायचं. मग राहिले दोघेही उभा रांगेत आणि खूप गरम व्हायला लागलं. तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. जीव कासावीस झाला. तिला उभा राहू वाटत नव्हतं, पण आता दर्शन घेऊनच जायचं होतं. तिच्या लांब सिडक केसांमुळे तर तिला खूप जास्त घाम येत होता. मग आता मयुरीने तिचे सगळे केस वरती घेऊन आंबाडा बांधला आणि अर्जुनने तिच्या घामाने भिजलेल्या पाठीवर अलगद एक फुंकर घातली आणि तिला खूप बरं वाटलं. तिनं त्याच्या तोंडाकडे बघितलं आणि गालात गोड हसली. मग काय अख्खी दर्शन रांग संपेपर्यंत तो तिच्या पाठीवर मानेवर हळूवार फुंकत घालत होता आणि गरमीमुळे तिची होणारी तगमग शांत झाली. छान जोडीनं दर्शन घेऊन भंडाऱ्याने पिवळे पिवळे होऊन दोघेही आले. आधीच दुधासारखी पांढरी शुभ्र गोरी असलेली मयुरी पिवळा रंग अंगावर पडून सोन्याहून पिवळी दिसत होती. जणू केवड्याच्या वनातील नागिन वाटत होती ती. त्याचा पांढरा शुभ्र रसगुल्ला जणू पिवळसर दुधाच्या रसात टाकून बनवलेल्या रसमलाईसारखी ती गोड गोड दिसत होती. अर्जुनरावांना तिला पाहून खूप काय काय करू वाटत होतं, पण अशा मंदिराच्या ठिकाणी चावटपणा केला असता तर त्याची काही खैर नव्हती. आणि पुन्हा गाडी सुरू झाली. ती थेट कोल्हापूर गाठलं. रात्रीचे 9 वाजले होते आणि अर्जुनने दारात येऊन हॉर्न वाजवला. तसा सचिन बाहेर आला. त्या दोघांना पाहून हसला आणि त्याने बॅगा उचलल्या. लताने पाणी दिलं. अर्जुन मयुरी बेडरूममध्ये आले. फ्रेश होऊन जेवण केलं आणि सचिन म्हणाला, मग कशी झाली ट्रिप? छान एन्जॉय केला ना? काय काय पाहिलं? आणि अर्जुन मयुरीकडे पाहत म्हणाला आणि सगळं सविस्तर सांगायला लागला. अरे जास्त काही विशेष नाही, फक्त एक छान आंघोळ केली समुद्राच्या पाण्यात. आणि सचिन हसला आणि म्हणाला, आंघोळ? हो आंघोळच की. आणि मग सचिन म्हणाला, बरं आंघोळ तर आंघोळ. कारण सचिनला माहीत होतं की अर्जुन तर बोलताना कधीच चुकणार नाही. तो नक्कीच मयुरीला चिडवण्यासाठी असं बोलतोय. मग आणखीन काय काय केलं? सचिनने अर्जुनला डोळा मारत विचारलं. तो काही केल्या अर्जुनचा पिच्छा सोडेना आणि अर्जुन म्हणाला, मग आम्ही रात्री. आणि आता मयुरी मनातून हातरली. बापरे अर्जुनराव, पण ना आता रात्री मी तर शॉर्ट ड्रेस घालून दिलेलं सरप्राईज सांगणार की काय? यांचा काही नेम नाही. आणि तिने त्याच्याकडे पाहून हसत म्हणाले, अहो तुम्ही नाही का थकला? चला झोपा आता, दिवसभर ड्रायव्हिंग केली आहे ना तुम्ही. आणि अर्जुन म्हणाला, अगं त्याला सांगू दे तरी आपण काय काय केलं ते. मग तोही सांगेलच ना त्यानं इथं काय काय केलं ते. आणि हे ऐकून लता लाजायला लागली आणि बेडरूममध्ये पळाली. आणि सचिन गोरामोरा झाला आणि म्हणाला, राहू दे तो आता आराम कर, हां आपण उद्या बोलू, असं म्हणून तो जायला निघाला. तसा अर्जुनने त्याला पाठीमागून मिठी मारली आणि त्याला गुदगुल्या करत म्हणाला, मग काय नवरदेव, आता मला सांगाच की तुम्ही इथे काय काय केलं? एकाच घरात 2 दिवस एकांतात बेडवर बसल्या बसल्याच बायकोला कुठे कुठे फिरवून आणली, किती स्वप्न दाखवली आणि एकत्र मिळून किती स्वप्न पाहिली दोघांनी. तसा सचिन खूप लाजायला लागला आणि म्हणाला, अर्जुन तू पण ना, सोड ना यार. आणि अर्जुन म्हणाला, आता तुझी सुटका नाही. 2 दिवस माझ्या बायकोनं मला फार बोर करून टाकलं यार. आज आपण दोघं एकत्र झोपूया. आणि हे ऐकून सचिनने मोठे डोळे केले आणि ओरडून म्हणाला, काय आज रात्री तुझ्यासोबत झोपायचं? नाही अर्जुन, अजिबात नको. आणि अर्जुन म्हणाला, असं ओरडतोस काय? तुझी अब्रूच धोक्यात असल्यासारखा. लग्न झाल्यापासून 1 दिवस तरी सुट्टी घेतली आहे का? चल आज तू सुट्टी घे बरं. आणि सचिन म्हणाला, घेतो मी सुट्टी, पण तुझ्यासोबत नाही झोपणार. आणि अर्जुन म्हणाला, गाढवा, मी इतका वाईट माणूस आहे का रे तुझ्यावर वाकडी नजर टाकायला? मग सचिन म्हणाला, वाईट माणूस नाहीस, पण खूप वाईट झोपतोस तू. वाकडी नजर नाही टाकत, पण वाकडा तिकडा झोपतोस. आता कुठे मी ते सगळे विसरायला लागलो आहे. मला आता पुन्हा ते विचित्र अनुभव नाही घ्यायचे.
आणि सचिन अर्जुनला असं हात जोडून म्हणाला आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला, बेण्या, सरळ सरळ सांग की बायकोशिवाय झोप नाही येत म्हणून. का उगाच मला बदनाम करतोस. आणि इतक्यात मयुरीने बेडरूममधून अर्जुनला हाक मारली, अहो. आणि इकडून अर्जुनराव ओरडले, का हो. आणि त्याची मयुरी पुन्हा हसत सुटली आणि म्हणाली, दुसऱ्यांना सुट्ट्या घ्यायला लावतात अर्जुनराव, पण स्वतः कधी वात्रटपणा करण्यापासून सुट्टी घेणार होते कुणास ठाऊक. आणि अर्जुन उठून म्हणाला, चल पळ तुझ्या बेडरूममध्ये. मगाच्यापासून धाकधूक सुरू होती ना तुझी, की मी खरंच तुझ्यासोबत झोपेन म्हणून. आणि सचिन सुटक्याचा निश्वास टाकत म्हणाला, मग काय तर, तुझा काही नेम नाही बाबा. कधी खरं बोलतो, कधी थापा मारतो आणि झोपेत बोललेलं सुद्धा खरं करतोस. मग अर्जुन म्हणाला, आता बास, निघ नाही तर खरंच झोपायला लावेन हा माझ्यासोबत. आणि जातो, गुड नाईट म्हणून सचिन पळाला. अर्जुन बेडरूममध्ये आला आणि पाहिलं की लगेच मयुरी पदर खोचून कामाला लागली होती. मग अर्जुन म्हणाला, का गं, आता इतका प्रवास करून आलीस, मग आता नाही का कंटाळली तू. आणि झोपही नाही आली तुला. मुद्दाम त्या दिवशी झोपली होतीस ना माझ्यापासून वाचण्यासाठी. आणि मयुरी म्हणाली, आता हे काय नवीन, तुमच्यापासून का वाचेन मी. तुम्ही काही खाणार आहात का मला. आणि अर्जुन म्हणाला, तुला खाऊन काय करू. पुन्हा अशी छळणारी बायको मिळेल का मला. का 56 मिळतील की, म्हणाला होता की नाही त्या दिवशी, तुझ्यासारखे 56 आणीन म्हणून. आणि अर्जुन तिला मिठी मारत म्हणाला, 56 मिळतील ग, पण त्या 56 जणींच्या अंगात असणाऱ्या 56 कला तुझ्या एकटीच्या अंगात आहेत. तशी कुठे मिळणार मला तुझ्यासारखी बायको, सांग बरं. आणि ती हसली, त्याला दूर ढकलत म्हणाली, पुरे आता झोपा. आणि तू कुठं जाणार मला झोपवून. मला थोडी कामं आहेत, मी आवरते ते कामे आणि झोपते. आणि अर्जुन म्हणाला, नाही, तू सुद्धा ये झोपायला, तरच मी झोपेन. मग मयुरी म्हणाली, नाही, मला कामं आहेत, मी आत्ताच नाही झोपणार. आणि ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून कपड्यांच्या घड्या घालत बसली. आणि अर्जुन तिने कपड्याची घडी घातली की ती विस्कटून टाकायचा, ती पुन्हा घडी घालायची, तो पुन्हा विस्कटून टाकायचा. आणि ती चिडून म्हणाली, अहो जा ना तिकडे. आणि अर्जुनराव म्हणाले, मग तुम्ही पण या ना इकडे, मला कामं आहेत. ती म्हणाली, मग मला पण कामं आहेत. अर्जुन म्हणाला, असं म्हणून पुन्हा एक कपड्याची घडी त्यानं विस्कटली. आणि तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, देवा, काय करू मी यांचं. आणि अर्जुन म्हणाला, जे काय करायचं ते करा, पण आधी दूध प्या. आणि तिनं तोंड वाकडं केलं, पण दूध प्यावंच लागणार होतं, म्हणून तिनं ते अर्ध पिलं आणि उरलेलं त्याला पाजलं. आणि मग अर्जुनने सगळेच कपडे विस्कटून टाकले आणि म्हणाला, आता हे आवरायला निदान तासभरी तरी लागेल, त्यापेक्षा झोप आणि सकाळ कर तुझं काम. आणि आत्ता ती थकून बेडवर आली आणि झोपली. आणि तिला लगेच गाढ झोप लागली आणि तोही झोपला. सकाळी सकाळी मयुरीला जाग आली त्याच्या अगोदर, आणि तिनं पाहिलं तर सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ते व्यवस्थित ठेवले होते. आणि तिला काही आश्चर्य नाही वाटलं, कारण स्वारी प्रत्येक कामात खूपच तरबेज होती. आणि तिने त्याच्याकडे पाहिलं, तो छान गाढ झोपला होता. तिनं त्याच्या दाट काळ्याभोर केसातून प्रेमाने हात फिरवला आणि उठायला लागली. तसा अर्जुनने तिचा हात पकडला आणि म्हणाला, मयू, आता झालंय ना तुझं काम, मग झोप ना अजून थोडा वेळ माझ्याजवळ. आणि मग तीही हसत हसतच त्याच्या कुशीत शिरली आणि पुन्हा झोपी गेली.